गाईज नमस्कार. आज संध्याकाळी ब्लॉग स्टार्ट करत आहे कारण सकाळी आज दुकान बंद ठेवलं होतं कारण आमच्या इकडे आंबेडकर जयंती असते इथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात, त्यामुळे रस्ता बंद असतो. त्यामुळे दुकान मी संध्याकाळी उघडलं. जरा आज चिल झाले, घरी आराम केला, झोपले, जरा फ्रेश झाले. आता बेसिक संध्याकाळ झाली, म्हणलं जरा दिवा उदबत्ती करूया. तुम्ही बघितलं ना रील्स मध्ये की आम्ही बर्थडे डेकोरेशनचं सामान सुद्धा ठेवलेलं आहे. विजिट करा आपल्या शॉपला लवकर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर माझी दिवा उदबत्ती करून झालेली आहे अशा प्रकारे. आता आपण थोड्या गप्पा मारूया कारण आपण आज खूप दिवसांनी आपल्या पेजवर पुन्हा ब्लॉग येणार आहे आणि मी जरा मागच्या साईडला बसले आमच्या दुकानाच्या. आता माझ्या चेहऱ्यावर फारच अंधार येतोय, अंधार. येस. तर मुद्दा असा की खूप दिवसांनी मी व्लॉग टाकतेय आणि असं काही स्पेसिफिक कारण नव्हतं खूप दिवसांनी व्लॉग टाकायचं, पण थोडीशी सध्या टेन्शनमध्ये आहे मी. टेन्शन असं की शाळांना सुट्ट्या लागल्या एक्झाम झाल्यामुळे, कॉलेजेसला आता सुट्ट्या लागतील कारण सगळ्यांचंच आता हे हा पिरियड म्हणजे सगळ्यांचं फायनल इयर असतं किंवा असं एंड होणार असतात सगळ्यांचे सेमिस्टर्स वगैरे. सो त्यामुळे थोडासा डाऊन आहे मार्केट. थोडा बिझनेस सध्या असा आहे. आता जून पासून परत बुम होणार आहे बिझनेस. त्यामुळे सध्या थोडी शांती आहे दुकानामध्ये. नाही तर पूर्वी कसं होतं, व्लॉग करायला वेळच मिळायचं नाही मला, कंटिन्यू कस्टमर असायचे. पण आता माझ्याकडे वेळ आहे, सो आता मी कंटिन्यू करणार आहे. आणि जर तुम्ही तळेगाव दाभाडेमध्ये राहून सुद्धा आमच्या दुकानाला व्हिजिट केलं नसेल तर काय करताय तुम्ही, या लवकर शॉपवर. शॉपचा पत्ता माहिती असेल तुम्हाला, माहिती नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. भाई आत्ता इतकं कॉमेडी सीन झाला माझ्यासोबत. एक मुलगा आलेला आपल्याकडे आणि त्या मुलाने मला विचारलं, आप ब्लॅक बुक बनाते हो क्या. आता पहिली गोष्ट, मी आर्ट्सवाली मुलगी, माझं बॅचलर इन इकॉनॉमिक्स झालंय. सायन्स, इंजिनिअरिंगचं, आर्किटेक्चरचं इतकं मला नॉलेज नाहीये. डिग्र्या म्हणून मला फक्त माहिती आहे त्या गोष्टींचं, एवढी अडाणी आहे मी त्याच्यात. त्याच्यात आप ब्लॅक बुक बनाते हो क्या. मी म्हणलं आता ह्याला नक्की ब्लॅक बुक बनवायची म्हणजे ह्याला प्रिंटिंग करून काय, प्रिंटिंग तर मेन असेल ना याचं ब्लॅक बुक, कारण मोठा गठ्ठा असतो तो. मैं म्हणलं हाँ आपको प्रिंटिंग करके तो मैं दे सकती हूँ, नहीं पर आप ब्लैक बुक बनाते हो क्या. मैं मतलब भैया आप एक काम करो, मेरे को कंसेप्ट बताओ कि आपको उसमें क्या चाहिए, आपको राइटिंग करने का है क्या, इंग्लिश में वो करने का है क्या. नहीं ब्लैक बुक बनाने का है वो मेरे को. मतलब भैया आप मेरे को पहले कंसेप्ट क्लियर करो कि ब्लॅक बुक बनाने का है, मतलब कुछ तो रहेगा, बनाना है तो वो बोलो मेरे को. त्याला एवढं मी एक्सप्लेन करून सुद्धा तो एकाच प्रश्नावर अडलेला की नहीं पर मेरे को ब्लैक बुक बनाने का है वो. मतलब आपको प्रिंटिंग करना है तो वो मेरे पास हो जाएगा, आपको इंग्लिश राइटिंग करना है तो वो भी मेरे पास हो जाएगा क्योंकि मेरी सासू माँ करके देती है इंग्लिश राइटिंग. उसके अलावा दूसरा कोई करना है तो वो इधर नहीं होता. तो वो बोला हाँ वो बहुत सारा गट्ठा प्रिंटिंग करने का है, उसको ब्लैक कवर में डालने का और उसको बाइंडिंग करने का है. बाइंडिंग तो हमारे पास नहीं होता, ब्लैक कवर में डाल के जो कवर लगेगा वो मैं लेके आ सकती, पर बाइंडिंग मेरे पास नहीं होती. उसको प्रिंटिंग करने का, उसको बाइंडिंग करने का, उसको ब्लॅक कवर वर डालने का, हे 3 गोष्टीच त्याला एक्सप्लेन करायचं होतं. हे करण्यासाठी, हे मला एक्सप्लेन करण्यासाठी
त्याने मला 4 वेळा पहिले एकच प्रश्न विचारला, आप ब्लॅक बुक बनाते हो क्या, ब्लॅक बुक बनाते हो क्या. हा 4 वेळा प्रश्न त्यांनी एकदा विचारला मला. आणि त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की नक्की ती प्रोसेस काय असते. उफ. आता तुम्ही पण मला कमेंट करून म्हणाल की भाई तू किती अडाणी आहेस. देवा, डिस्कस्टिंग. हे इथे आम्ही सगळे पेन्स लावतो. प्रीमियम पेन्स असतात, बॉल पेन, जेल पेन, कलर पेन्स वगैरे. आणि सध्या तरी काही नवीन पेन्स आम्ही आणलेले नाहीयेत. म्हणजे इतक्यात काही नवीन माल आणलेला नाहीये शॉपसाठी. पेन्स म्हणा वगैरे. भैया फक्त मागच्या वेळेस अभिषेक घेऊन डझनभर वया घेऊन आलेला. पेन आणले नाहीत त्यामुळे जाम आता पंचायत होती. हेच पेन संपले, तेच पेन संपले, अप्सराचेच पेन, नटराजचेच पेन. आता फक्त पेन्स घेण्यासाठी आम्हाला मार्केटला पळावं लागणार आहे असं दिसतंय ओव्हरऑल. आता हा सगळा सेक्शन आहे जेल पेनचा. म्हणजे मी या दांडीवरती सगळे जेल पेन्स लावलेत. आम्ही काय केलंय, हा एक बॉक्स, हा बॉक्स आहे. या बॉक्समध्ये सगळे एक्स्ट्राचे पेन्सचे सेट ठेवलेत. म्हणजे काय होतं, जेव्हा इथे लावलेल्या पेन्स, इथे कोणाला सिंगल पेन्स वगैरे हवे असतील तर इथले पेन्स आम्ही एक एक पेन्स देतो. आणि काही काही लोकांना पूर्ण सेट हवा असतो 100 रुपयाचा, ज्याच्यामध्ये 10 पेन्स असतात. सो ते जसे सगळे सेट, ब्रँड न्यू सेट्स आम्ही या बॉक्समध्ये ठेवतो. सो आता ह्याच्यातले संपलेले पेन्सचे बॉक्सेस उगाच इथे जागा खातायत. सो ते फेकून देऊन त्या बॉक्समधले पेन्स मला इथे लटकवण्याचं काम करायचं. आणि माझा चेहरा किती ऑइली झालाय आज, भयंकर नेक्स्ट लेवल गरम होत आहे. खूप जास्त गरम वाढलंय आज. आणि आज मी आमरस खाल्लाय त्यामुळे जरा जास्तच गरम होणार आहे. पेंटॉनिक मध्ये पण सध्या खूप छान पेन आलेत ऍक्च्युली. म्हणजे पेंटॉनिक BRT म्हणून पण एक नवीन पेन आलाय, छान आहे तो. तर टिकवाला पेन आलाय पेंटॉनिकचा. सुरुवातीला तो पेन आमच्याकडे नव्हता. जेव्हा नव्हता तेव्हा कंटिन्यू लोक विचारायला येत होते की पेंटॉनिक BRT आहे का. पण आता तो पेन आणलाय तर तो फार कमी जातोय. असं सगळेच स्टेशनरी बद्दल होत आहे. आणला की लोक येतच नाहीत घ्यायला, असं होतंय. का असं होतंय का, वाय वाय वाय, डू मी द आन्सर. आता मी जरा यातलं बघते, ह्याच्यातले कुठले संपलेत ते पेन्स परत तिकडे लटकवते. इथले जे पेन्स संपलेले होते ते सगळे मी इथे लावलेत. बॉल पेन्स खूप जास्त आहेत, जेल पेन्स कमी उरलेत. सो माझं पेनाचं सगळं लावून झालेलं आहे. येस. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आशाताईंचं इतक्यातच आत्ता निधन झालं 2 दिवसांपूर्वी. सो रील्सवर वगैरे सतत आशाताईंची गाणी, आशाताईंचे जुने काही गाण्यातले किस्से हे सतत येत आहेत. म्हणजे इंस्टाग्रामवरती म्हणा, यूट्यूबवरती, फेसबुकवरती. तर त्यांचं एक गाणं सारखं असं तोंडात गुणगुणायला होतं, कारण ते सारखं डेली आपल्या फीडवरती आपण ऐकतोय. ते गाणं हे, अब तुम सा जहां में कोई नहीं है, हम तो तुम्हारे हो बैठे, तुम कहते हो कि ऐसे प्यार को भूल जाओ, हम तेरे प्यार में सारा आलम खो बैठे हैं, खो बैठे, तुम कहते हो कि ऐसे प्यार को भूल जाओ, हम तेरे प्यार में सारा आलम. मला असं वाटतं की जितकी मी गाणी ऐकली आहेत आशाताईंची किंवा लताताईंची सुद्धा, तर आशाताईंना खूप सुंदर गाणी मिळाली आहेत आत्तापर्यंत. किंवा म्हणजे त्यांची गाणी फार जास्त सुंदर आणि अशी एकदा ऐकलं की सतत दिवसभर आपण तीच गुणगुणत राहतो, अशी गाणी आहेत आशाताईंची.
चला जर आता संध्याकाळची वेळ झाली आहे, सो आपण छान रामरक्षा लावूयात. मी रोज संध्याकाळ झाली की शॉपवरती आमच्या रामरक्षा लावते. चलो मंडळी, तर घरी जायची वेळ झालेली आहे, कारण 10 वाजलेले आहेत. घरी आमच्यासाठी जेवण रेडी आहे, आमच्या सासूबाईंनी करून ठेवलेलं आहे. तर असा छान गेला आजचा दिवस माझा, सॅटिस्फाईंग गेला. छान कस्टमर होते, नवीन कस्टमर्स आले ज्यांच्याशी छान बॉन्ड तयार झाला, वगैरे वगैरे वगैरे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.